श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जिथे स्वामी समर्थांची भक्ती तिथे येऊ शकेल कशी वाईट शक्ती, हे तर आपल्याला माहितीच आहे। तरीही असे बरेच कमेंट्स आणि ईमेल मला येतात की ताई तंत्रबाधा किंवा करणी बाधा, मूठ मारणे वगैरे ह्या ज्या तांत्रिक क्रिया आहेत या विषयांवर थोडं बोला, कारण बरेच आपले असे बंधू भगिनी आहेत, मित्रताई आहेत ज्यांना हा त्रास होतो आणि याचे अस्तित्व आहे। नाकारत आहात ज्यांना तंत्र, करणी, बाधा किंवा या गोष्टींवर विश्वास नाही त्यांनी हा व्हिडिओ इथेच पॉज करा, बघू नका। आणि ज्यांना ह्याच्यावर विश्वास आहे, ज्यांना ह्याचे काही अनुभव आलेले आहेत किंवा आयुष्यात येऊ नये असं वाटत आहे, त्या लोकांनी हा व्हिडिओ अवश्य बघा। कारण काही जण याला विश्वास मानतात तर काही जण यांना अंधश्रद्धा मानतात, तर हे दोन्ही प्रत्येकाचे मानण्याचे भाग आहेत। मी कोणालाही नाव ठेवत नाही, जे मानत नाहीत त्यांनी बघू नका आणि जे मानतात त्यांनी अवश्य बघा। मात्र आपलं चॅनलच या प्रकारचं आहे की या सगळ्या प्रकारची माहिती आणि याचा अभ्यास मी करत असते आणि त्यानुसार तुम्हाला ह्याची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न मी करत असते। आता तांत्रिक क्रिया, मंत्रक्रिया, मूठ मारण करणे किंवा भरपूर प्रकार आहेत, षटकर्म करणे असं कोण करतं, तर शक्यतो आपल्या भाऊकीतली, आपल्या जवळचीच लोक हे काम करतात, कारण आपल्या जवळच्याच लोकांवर आपला विश्वास असतो आणि असेच लोक आपल्यावर हे काम करतात। तर त्यासाठी काय करावं आपल्याला माहितीच नसतं की हे आपल्यावर कसं झालं। आपण नंतर म्हणतो की हे काय होऊन बसलं किंवा काय एवढा त्रास झाला, का ही व्यक्ती एवढी आजारी पडली, का माझ्या घराची इतकी वाट लागली। आपण अनेक प्रकारचे विचार करत असतो पण आपल्याला समजत नसतं की नक्की काय होतंय। तर त्यासाठी सर्वप्रथम कालही मी तुम्हाला दाखवलं आणि आजही दाखवते की इव्हिल आय हे तुमच्या घरावर सुरक्षा कवच म्हणून खूप चांगले काम करते। याच्यामध्ये एक 2-3 प्रकारचे डिझाईन आहेत, सध्या आपल्याकडे ही अवेलेबल आहेत, जशा जशा होतील तशा देईन। तर कोणत्याही प्रकारची नजर बाधा होऊ नये म्हणून हे तुमच्या हॉलमध्ये अगदी घराच्या समोरच्या भिंतीवर असणं आवश्यक आहे। काल बऱ्याच जणांनी मागवलं आहे, आज ज्यांना हवा आहे त्यांनी खालील नंबर दिलेल्यावर मागवून घ्या, म्हणजे तंत्रबाधा किंवा नजर बाधा याच्यापासून तुमचे रक्षण होईल। पण हे सोडून सुद्धा होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे हे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। हेतू काय असतो बघा, तंत्र मार्गाच्या गोष्टींमध्ये हेतू काय असतो, तर वाद, भाऊबंदकी, संपत्ती, वडिलार्जित संपत्ती, कुणी पुढे जाते हे न बघवणे, ईर्ष्या, द्वेष, कोर्ट कचेरीमध्ये आपल्याला यश मिळू नये म्हणून आपले पाय खेचले जातात, पैसा किंवा स्त्री पुरुष यांचे काही नाते असेल हे नाते बिघडावे यासाठी हे प्रयोग केले जातात, तंत्र प्रयोग केले जातात। पैसा, घरदार, शेती, मत्सर, प्रगती, आसक्ती यासाठी या गोष्टी केल्या जातात। अहित करणारे लोक तंत्र कोणीही करू शकत नाही, तर हे तंत्र सिद्ध करणारे काळी जादूवाली लोकच वेगळे असतात। तुमच्या माझ्यासारखे लोक या गोष्टी करू शकत नाहीत किंवा कुणासाठी करण्याचा विचारही करू शकत नाहीत, पण असे पण लोक जगात आहेत जे असे प्रकार करतात, ज्याला अघोरी विद्या असं म्हटलं जातं। आणि आपल्यासारख्या साध्या भोळ्या स्वामी भक्तांना या विषयावर काही माहिती नसते आणि आपण याच्यावर विश्वासही ठेवत नाही, पण ज्यांना त्रास होतो त्यांना कळतं की ह्याची म्हणजे काय आहे, हा प्रकार काय आहे। गाणगापूरमध्ये जाऊन आरतीला फक्त बघून या की हा प्रकार नक्की काय असतो, संध्याकाळच्या 7 ते 8च्या आरतीला जाऊन बघा की असं होणाऱ्या लोकांना किती प्रकारचा त्रास होतो। मारण क्रिया म्हणजे शेवटी केला जाणारा नकारात्मक क्रिया आहे, उद्ध्वस्त होतो माणूस या क्रियेने, शून्यात म्हणजे 100तनं शून्यात, 1000तनं शून्यात पोचतं। 99% लोक स्मशान देवतेसोबत स्मशानात बसून हे विधी करतात। स्मशान काली देवता किंवा स्मशान भैरव, तामसी देवता यांच्याबरोबर मूठ मारणे ही क्रिया केली जाते। आता हे मलाही माहित नव्हतं, मी एक लेख वाचला, ह्याच्यावर थोडासा रिसर्च केला आणि त्यानंतरच अशा टाईपचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे। मारण म्हणजे मूठ मारणे ज्याला म्हणतात, हा शब्द माझ्यासाठी सुद्धा नवीन होता जेव्हा मी हा लेख तुमच्यासाठी लिहिला की मूठ मारणे म्हणजे काय। मी हे ऐकत आलेले होते, मात्र यापुढे मीही माझ्या आयुष्यात या बाबतीत सावध राहणार आहे, कारण माझाही स्वभाव असा आहे की मी चटकन कोणावरही विश्वास टाकते आणि आपण असं नाही केलं पाहिजे। म्हणूनच स्वामी सेवेत सांगितलं जातं बघा की परान्न वर्ज करा, अन्नातून जास्तीत जास्त याचा प्रभाव लोकांवर होतो। मातीची हंडी काय करतात, हे करणारी लोक काय करतात, तर एक मातीची हंडी घेतात,
ऐकायला थोडं भयंकर आहे पण हे खरं आहे। त्यामध्ये तुमचा एखादा वापरलेला कपडा, अंतर्वस्त्र, कपडा, केस किंवा तुमचा फोटो, तुमच्या अंगावरची कोणतीही वस्तू त्यात टाकतात, गुप्त कपडे टाकतात। त्यानंतर त्याच्यावर तंत्रक्रिया केली जाते। स्मशानात तो फोटो ठेवला जातो। त्या फोटोवर चितेची एखाद्या राख लावली जाते, भस्म लावले जाते। त्यावर पिवळी मोहरी, काळे उडीद, तांत्रिक गोष्टी टाकल्या जातात, हंडीत ठेवल्या जातात। स्मशान देवतेचे किंवा जे मंत्र आहेत ते लिहिले जातात। त्या मंत्राची चिठ्ठी त्यात टाकली जाते आणि बंधन दिले जाते। त्या हंडीला एका प्रकारचे तांत्रिक मंत्र देऊन बंधन दिले जाते। हंडीला हुकूम दिला जातो की या व्यक्तीचं इतके वर्ष किंवा मरेपर्यंत असं झालं पाहिजे। आणि स्मशान देवता हंडीच्या इथे म्हणजे थांबतात स्वतः, असा हा प्रकार केला जातो। सिद्ध तांत्रिक ऊर्जाच्या 3 प्रकार आहेत। एक तर 3 महिन्यासाठी केली जाते, 3 दिवसासाठी केली जाते, 3 वर्षासाठी केली जाते, 10 वर्षासाठी सुद्धा केली जाते। अशा या भयंकर क्रिया आहेत। मूठ उडवणे म्हणजेच ही हंडी तेव्हा पुरतात आणि जेव्हा त्यांना ही उडवायची असते 3 दिवसानं तेव्हा ती आकाशात गायब करतात, अक्षरशः गायब करतात। आणि त्यानंतर त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने त्रास चालू होतो आणि त्या व्यक्तीला इतका त्रास होतो की तुम्ही किती लाख दवाखाने करा, काहीही करा, तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही। शारीरिक स्थिती म्हणजे शारीरिक क्षमता नष्ट होते, अंगातली शक्ती नष्ट होते, कोणतंही काम करण्याची इच्छा होत नाही, हाडांचा सापळा होतो, डोळ्यांचा आकार म्हणजे डोळ्यांचे हावभाव बदलतात, चेहरा काळा पडतो, आपण म्हणतो ना काळा ठिक्कर चेहरा पडलाय तसा चेहरा पडतो, रंग बदलतो आणि भूतासारखी ती व्यक्ती, थोडक्यात भयानक ती व्यक्ती दिसू लागते। शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता आणि जीव देणे, आत्महत्या करणे किंवा कोणाला तरी मारणे इथपर्यंत ही लोक प्रयत्न करतात। तंत्रक्रिया म्हणजे काय तर जिजवून मारणे। तंत्रविद्या ही भयानक असते। ह्याच्यापासून कसे वाचावे तर ते तुम्हाला मी आजच्या भागात सांगणार आहे। अंगारा, धूप, धुपारा, अंगारी उदी कोणाकडूनही घेऊ नका। कुणी तुम्हाला सांगेल ही तुळजापूर देवीचा अंगारा आहे, लाव, आणि पटकन लावायला जाईल, नका म्हणू, मी नंतर लावतो, देऊन ठेवा आणि ती गोष्ट टाकून द्या। जर जी व्यक्ती डाऊटफुल असेल त्यांच्याकडून, तर मायासारखी स्वामी समर्थांची भक्त तुमच्याकडे आली आणि म्हटली हा अक्कलकोटचा अंगार आहे, तर तुम्ही विश्वास ठेवा। मात्र ज्या व्यक्तींवर तुम्हाला डाऊट आहे की ही व्यक्ती तुमच्यावर जेलस होते किंवा ही व्यक्ती विरोधक आहे, त्यांच्याकडून घेऊ नका, सावध राहा। त्यांच्या चपेटमध्ये तुम्ही याल जेव्हा त्यांच्याकडून हा अंगारा लावून घ्याल। आणि अविश्वासी व्यक्ती जे असतात त्यांच्याकडनं तर अजिबात कधी घेऊ नका। त्याचप्रमाणे गंडा, दोरा, गोफ ज्याला म्हणतात, एखादी व्यक्ती येते आणि म्हणते की मी या देवीचा हा धागा आणलाय, बांध तुझ्या हातात, करत बांधून पण टाकतात। अशा वेळेस ते बंधन प्राप्त होते आणि आपण फसले जातो। देवांना स्मशानभूमीत फुंक मारून दिलेले हे दोरे धागे असतात आणि यामुळे आपली पूर्ण वाट लागते। नारळ, तिसरी क्रिया आहे नारळ। तंत्रविद्येत सगळ्यात मोठा असतो तो नारळ। आपल्याला एखादा नारळ दिला जातो आणि म्हटलं जातं हा नारळ घरात बांध, बघ तुझ्या घरात किती सुख येते। आणि आपल्यासारखे काही भोळे बाबडे लोक लगेच तो नारळ बांधतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्याला उदबत्ती लावून स्वतः त्याची पूजा करतात आणि मग असं वाटतं की हे काय करून बसलो आपण। आणि ते जेव्हा कळतं तेव्हा उशीर झालेला असतो, कारण ते बंधन तुमच्या घरात बांधलं गेलेलं असतं। म्हणून डाऊटफुल व्यक्तीकडून कुठल्याही प्रकारचा नारळ घेऊ नका। तांदूळ, घरात तांदूळ टाकून जाणारे व्यक्ती पण खूप असतात किंवा हातात देणारे की हे भातात मिसळ या देवीचे आहेत, सिद्ध केलेले आहेत, घेऊ नका। डाऊटफुल व्यक्तीकडनं घेऊ नका, घेतले तर टाकून द्या आणि हातपाय धुवा। स्मशान क्रिया, मंतरलेले सुद्धा हे तांदूळ असू शकतात, हे तुम्ही अगदी लक्षात ठेवा। प्रसाद, देवाचा प्रसाद म्हणून जास्त करून पांढरी मिठाई आणि पेढा दिला जातो, अमावस्येसारख्या दिवशी दिला जातो, घेऊ नका, घेतला तरी खाऊ नका, टाकून द्या, हातपाय धुवा, लगेच बाहेर लांब टाकून द्या। त्याचप्रमाणे डाऊट असणारी व्यक्ती, तंत्रमंत्रित वस्तू, मोहिनी, वशीकरण, तारण क्रिया केलेल्या जी लोक असतात अशी लोक, त्यांच्यापासून सावध राहा। घरावर, व्यक्तीवर हे प्रकार केले जातात। अशा व्यक्तींना, ज्या व्यक्ती अनोळखी आहेत, ज्यांच्यावर तुमचा विश्वास नाही, अशांशी फक्त थोडंसं दार उघडून बोला, त्यांना आत येण्याची संधी सुद्धा देऊ नका। अंगणामध्ये पण तुमच्या कुठं काही पुरलेलं किंवा काही असं खोदलेलं दिसतंय का कायम लक्ष ठेवा। अशा वेळेस तिचं गोमूत्र आणि पिवळी मोहरी लगेच टाका, सुरक्षित राहा। तंत्र करून भस्म, अंगारा, अंगणात तांदूळ टाकणे या क्रियेपासून सावध राहा, लक्ष ठेवून राहा। घरात खूप त्रास होतात, तुमचे बंधन जे आहे
हे पिढ्यानपिढ्या टिकते, पुढच्या 3 पिढ्यांपर्यंत याचा त्रास होतो, ह्याचे अस्तित्व आहे, ज्यांना अनुभव आहे तेच लोक सांगू शकतात की हो हे खरं आहे। आता आदिशंकराचार्यांसारखे किंवा तुलसीदासांसारख्यांना वर सुद्धा या क्रिया झाल्या होत्या, तर आपण किती लहान आहोत त्यांच्या पुढे लक्षात घ्या। यासाठी काय करायचे, भरपूर साधना। आता हे होऊ नये म्हणून काय करायचं, किंवा हे झालेलं असलं, कोणी केलेलं असलं तरी आपल्यावर त्याचा प्रभाव होऊ नये म्हणून काय करायचं, भरपूर साधना, नामजप, नामस्मरण, बजरंग बली स्तोत्र, बजरंग बली सेवा, हनुमान चालीसा, दुर्गा सप्तशती, नवनाथ ग्रंथ, सगळ्यात महत्वाचा असेल तो कुठला तर नवनाथांचं पारायण घरात करा महिन्यातनं एकदा। आणि ओम श्री गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा अखंड जप घरामध्ये करा, किंवा रोज 2 माळी 11 माळी करा। देवीचे मंत्र म्हणा, कवच स्तोत्र, गुरुचरित्र पारायण वर्षातनं 2दा करा, नवनाथ पारायण करा। बजरंग बलीचे कुठलेही सेवा तुम्ही करू शकता, देवीचे सिद्ध मंत्र तुम्ही म्हणू शकता, शाबरी मंत्र म्हणू शकता, बजरंग बलीचे मंत्र म्हणू शकता, बजरंग बाणाचे अनुष्ठान म्हणजे 11 करीन 21 करीन असे अनुष्ठान करू शकता। बजरंग बाणाचे अनुष्ठान केल्याने हे सगळं समूळ नष्ट होतं, त्यामुळे बजरंग बाण सिद्ध करा। रोज 11 वेळा म्हटल्यावर बरोबर 1 महिन्यानं हा सिद्ध होतो। बजरंग बाण हा याच्यापासून वाचण्यासाठी आणि नवनाथ पारायण हे याच्यापासून वाचण्यासाठी सगळ्यात मोठी उपासना आणि मोठी सेवा आहे। त्याचप्रमाणे दत्तगुरूंची सेवा आणि महाराजांची सेवा करत